नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण दिवाळीनिमित्त म्हैसूर पाक तयार करूया. 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे. गॅसवर जाड तळाची कढई ठेवली आहे. आता यामध्ये आपण हे बेसन पीठ खमंग भाजूया. हे बेसन पीठ आता खमंग असे भाजले आहे. हे भाजलेले पीठ एका ताटात काढले आहे. 1 वाटी साखर या कढईमध्ये घातली आहे. आता अर्धी वाटी पाणी घातले आहे. या साखरेचा आपण 1 तारी पाक तयार करूया. ही साखर याप्रमाणे एकसारखी ढवळूया. यामुळे कढईला चिकटणार नाही. पाक तयार होईपर्यंत हे भाजलेले बेसन पीठ चांगले चाळूया. आता बेसन पीठ मी चांगले चाळून घेतले आहे. लाल वाटीच्या मापाने मी सगळे साहित्य घेत आहे. 2 वाट्या तूप गरम केले आहे. त्यापैकी अर्धी वाटी गरम तूप या पिठात घालायचे आहे आणि याप्रमाणे एकजीव करायचे आहे. तुम्ही तुमच्या घरातील कोणती 1 वाटी घेऊन त्याच वाटीच्या मापाने सगळे साहित्य घ्या. हे बघा, तुपात पीठ चांगले मिसळले आहे. हा साखरेचा पाक आता चांगला तयार झाला आहे. हा साखरेचा पाक थोडासा हाताने बघूया. हे बघा, साखरेच्या पाकाला एक तार येत आहे. आता आपला पाक तयार आहे. गॅसवर मंद आचेवरच आपण हा म्हैसूर पाक तयार करूया. तुपात मिसळलेले बेसन पीठ या साखरेच्या पाकात आपण घालायचे आहे. आता एकसारखे ढवळायचे आहे. आपण मगाशी 2 वाट्या तुपापैकी अर्धी वाटी तूप बेसन पिठात मिसळलं होतं. आता शिल्लक राहिलेले 1.5 वाटी तूप याप्रमाणे अगदी थोडे थोडे घालून हे मिश्रण एकसारखे ढवळायचे आहे. हे मिश्रण थोडेसे दाटसर झाले की पुन्हा आपण थोडेसे तूप घालायचे आहे. याप्रमाणे प्रत्येक वेळी थोडे थोडे तूप यामध्ये मिसळत हे मिश्रण ढवळायचे आहे.
आपण सुरुवातीलाच मैसूर पाक तयार करतानाच एका ताटाला तूप लावून घ्यायचे आहे, कारण याप्रमाणे मैसूर पाक ढवळताना आपल्याला वेळ अजिबात मिळत नाही। त्यामुळे मी मगाशीच एका ताटाला तूप लावून ठेवले आहे। हे बघा, आता हा मैसूर पाक चांगला तयार झाला आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे। हे मिश्रण या ताटामध्ये घालूया। हे मिश्रण अलगदपणे चमच्याने पसरवले आहे। हे मिश्रण गरम असतानाच आपण याच्या वड्या पाडायच्या आहेत, म्हणजे चाकूच्या सहाय्याने मैसूर पाकचा आकार देऊया। आता हे मिश्रण गार होण्यासाठी ठेवूया। आता हे मिश्रण गार झाले आहे। आता हे ताट उपडे करूया। हे बघा, आता आपला मैसूर पाक तयार आहे। हा मैसूर पाक तोंडात घालताच विरघळतो आणि चवीला सुद्धा खूपच चविष्ट असा झाला आहे। आमच्या घरातील सर्वांना हा मैसूर पाक खूप आवडला। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा। अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या। याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।